हॅलो सर्वांना माझा नमस्कार। माझ्या अरुणा गणेश पावसकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटच्या पुऱ्या। तर मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे, गूळ घेतला बारीक टेचून। आता हे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे, मीठ टाकते त्याच्यावरती मी, आणि तूप ठेवलेलं आहे गरम करायला। कडकडीत तूप झाल्यानंतर ते आपण गव्हाच्या पिठावरती ओतणार आहोत। आता ड्रायफ्रूट्स आहे सर्व, त्याची मी अशी जाडी भरडी जरा हे करून घेते, पावडर करून घेते मिक्सरमधून। आणि आता हे कडकडीत झालेलं मोहन आहे तुपाचं, ते टाकलेलं आहे गव्हाच्या पिठावरती आणि ते चांगलं मळून घ्यायचं आहे। म्हणजे ड्राय असताना ते एकमेकांना एकदम तूप जे आहे ते पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स व्हायला हवं आहे। आणि नंतर मग आपण त्याला झाकून ठेवणार आहोत 10 मिनिटं। अशा प्रकारे दाबून पीठ ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती मी आता ताट झाकून ठेवत आहे। तोपर्यंत याची पावडर बनवून घेते। पावडर तयार झालेली आहे बघा। आता हिला मी या झाकून ठेवलेल्या पिठामध्ये गव्हाच्या मी टाकत आहे। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि ड्रायफ्रूटची पावडर। गुळाचं पाणी तयार करायला ठेवलेलं, गूळ थोडासा खडे खडे असल्यासारखे होते म्हणून त्यांना बारीक केलेलं आहे आणि तेच पाणी मी आता गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे, ज्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले होते पावडर। बघा चांगले पीठ मळून झालेले आहे माझे। हा काळा मनुका आहे। तर थोडंसं गव्हाचं पीठ घेते आणि पुऱ्या लाटून घेऊयात आपण। बघा असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत मी, आणि आता पुऱ्या लाटून घेते। पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेलही छानपैकी गरम झालेलं आहे। आता मी पुऱ्या तळून घेते। बघा थंडीच्या दिवसामध्ये काही नवीन म्हणून मी देवीच्या उद्यापनासाठी देवीला गोड ड्रायफ्रूटच्या पुऱ्यांचा नैवेद्य तयार केलेला आहे। ही माझी न्यू रेसिपी आहे। आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करायचं राहू द्यात बाजूला, परंतु तुम्ही ही नवीन रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि खूप छान लागतात, चविष्ट लागतात ह्या ड्रायफ्रूटच्या पुऱ्या। आणि थंडीच्या दिवसामध्ये ह्या खायला खूपच हेल्दी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही त्याची चव कशी होती ती। ओके, तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, खाण्यासाठी रेडी आहेत। देवीला नैवेद्य दाखवून हे आपण सर्व करायचे आहेत नंतर। बाय बाय। कशा वाटल्या पुऱ्या? धन्यवाद।